चला नमस्कार मित्रांनो, बघा गट क मुख्य परीक्षा 2024 चा आज पेपर चालला आहे। तर यामध्ये जो काही अर्थशास्त्र विषय, तर या अर्थशास्त्र विषयामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संभाव्य उत्तर तालिका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा प्रश्न जास्त अवघड नव्हते, जास्त सोपेही नव्हते, मध्यम स्वरूपाचे पेपरला प्रश्न आजच्या याच्यामध्ये आले होते। बघा त्याच्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये कोणकोणते प्रश्न आले, तर यामध्ये महत्त्वपूर्ण असणारे पहिला प्रश्न लक्षात घ्या। बघा जोड्या लावावर प्रश्न होता, योग्य पर्यायाची जोडी निवडा। जवळपास PYQ ला धरून बघा ज्यांचा चांगला घोकमपट्टी म्हणा त्या स्वरूपाचा जरी अभ्यास असला तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता। बघा सर्वसामान्य आपल्याला जर बघितलं तर हे काय काळानुक्रम, लक्षात घ्या काय काळानुसार काय ते प्रश्न तुम्हाला विचारले, कालक्रमानुसार विचारताना आपल्या सर्वसामान्य माहिती आहे, एक जरी माहिती आलं तरी उत्तर काढू शकता। की 12वी पंचवार्षिक योजना सर्वसामान्य सर्वांना माहिती आहे की याचं काय की पर्याय विचारला की जलद व शाश्वत वृद्धी हे त्याचं काय ध्येय होतं। 12व्या पंचवार्षिक योजनेचं ध्येय होतं आपल्याला माहिती आहे। आर्थिक नियोजन काय होतं, तर आर्थिक नियोजन जे आहे ते एक काय एक कालबद्ध स्वरूपाचा कार्यक्रम होता। म्हणजे सुरुवातीला काय आलं आर्थिक नियोजन, नियोजन नंतर काय आलं पंचवार्षिक योजना आलं, पंचवार्षिक योजनेनंतर काय नीती आयोग आला आणि नीती आयोगानंतर काय नीती आयोगाचे उपाध्यक्ष, अशा स्वरूपाचा घटनाक्रम जरी माहिती असला तरी सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता। त्यानंतर नीती आयोग कधीचा, तर एक भारत सरकारचा काय धोरण राबवणारा गट आहे आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष काय ज्यांची निवड कोणाकडून होते पंतप्रधानाकडून निवड होत असते। म्हणजे अशा स्वरूपात एक जरी उत्तर आलं तरी तुम्ही या ठिकाणी काय उत्तर काढू शकत होते। 12वी पंचवार्षिक योजना कोणतं जलद वृद्धी कोणत्या ठिकाणी कधी दिसते तुम्हाला की 2चं क असणारा फक्त पर्याय काय या ठिकाणी सुद्धा नाही, कट होऊ शकतो या ठिकाणी सुद्धा नाही, त्यानंतर काय या ठिकाणी सुद्धा नाही। बघा लक्षात घ्या त्यामुळे काय पर्याय क्रमांक 3 याचं काय योग्य उत्तर आहे। बघा त्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारला होता जो काही दारिद्र्यावर आधारित असणारा प्रश्न, दारिद्र्य बेरोजगारी या घटकावर असणारा की साधा सोपा सरळ प्रश्न म्हणजे बघा की निरपेक्ष दारिद्र्याचे प्रमाण कशाद्वारे केलं जातं। बघा कशाद्वारे केलं जातं आपल्याला माहिती सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य, त्याच्यामध्ये संपत्तीचा कुठल्याही स्वरूपाचा ह्याचा हे नसतो, राहणीमानाचा सुद्धा काही नाही। त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्यामध्ये दोन्ही घटक या ठिकाणी घेतले जातात, एक तर उत्पन्नावर आधारित काय असते आपली उष्मांक जी कॅलरी आहे तर याच्यावर काय अवलंबून असते। त्यामुळे पर्याय क्रमांक याचं उत्तर काय उष्मांक यायला पाहिजे। बघा याच्यामध्ये पर्याय आयोगाच्या उत्तर तालिकेनुसार बदलू शकतं, या दोन पैकी एक उत्तर होऊ शकते, परंतु जास्तीत जास्त शक्यता कोणते उष्मांक कॅलरी ही त्या ठिकाणी आवश्यक मानला जाणार काय महत्वाचा घटक आहे। क्लिअर। बघा त्यानंतर पुढचा आहे की फिलिप्स वक्र यांच्या संबंध काय दर्शवतो। बघा जो काही फिलिप्स रेषा जी आहे तर फिलिप्स वक्र काय दर्शवत असतो, तर आपल्या सर्वसामान्य माहिती आहे की महागाई आणि बेरोजगारी, लक्षात घ्या महागाई आणि बेरोजगारी संदर्भात महत्वाचा असणारा वक्र कोणता फिलिप्स वक्र याला म्हटलं जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा साधा सोपा सरळ असा प्रश्न की अवमूल्यन संदर्भात बघा विस्थापन संदर्भाचा असणारा की कोणतं विधान बरोबर आहे। बघा अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या तुलनेत त्याची खरेदी शक्ती कमी असणे। बघा ज्याला म्हणतो आपण कमी किमतीला जास्त हे करणं। बघा जेव्हा काय होते पैसा जास्त किमतीचा पैसा कमीचा पाठलाग करतो त्याला काय अवमूल्यन असं म्हटलं जातं। तर अवमूल्यन आपल्याला माहिती आहे की काय चलनाचं विनिमय मूल्य इतर देशाच्या तुलनेत काय खरेदी शक्ती त्याची कमी असणे हे याचं काय योग्य उत्तर आहे। अवमूल्यांचा काही फायदा होत असतो का, आयात वाढते का, नाही तर निर्यात वाढत असते। लोकांना काय विदेशी लोक काय करतात कमी किंमत झाल्यामुळे जास्तीत जास्त खरेदी करतात, त्यामुळे हे सत्य योग्य नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं काय योग्य उत्तर आहे। त्यानंतर आहे डिसेंबर 1971 पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं चलन कोणतं होतं। बघा 1971 इंटरनॅशनल मॉनिटरी फंड संदर्भामध्ये की 1971 पर्यंत कोणतं होतं, तर युएसएचं डॉलर होतं। लक्षात घ्या काय या ठिकाणी युएसएचं डॉलर या ठिकाणचं काय त्यांचं चलन होतं। त्यानंतर जर विचारलं त्याचं मूल्य कशामध्ये होतं, तर या युएसए डॉलरचं जे चलनाचं मूल्य आहे तर हे त्या ठिकाणी काय सोन्यामध्ये मोजलं जात होतं। त्यामुळे काही जणांना असं वाटतं ते सोने होतं का, परंतु सोने नाही, युएसएचं डॉलर होतं, परंतु त्याचं मूल्य विचारलं तर ते सोन्यामध्ये मोजलं जात होतं, पौंड सुद्धा नाही। त्यानंतर SDR जे आहे तर याला काय याला कागदी सोनं असं म्हटलं जातं। बघा याला काय म्हटलं ते याला पेपर गोल्ड सुद्धा म्हटलं जातं, त्यामुळे ते सुद्धा योग्य उत्तर नाही। पर्याय क्रमांक 1 याचं काय योग्य उत्तर आहे। बघा पुढचा आहे सर्वांना करा संदर्भातला प्रश्न असणारा, सर्वांना उत्तर यायला पाहिजे। बघा शासनाकडून आपला खर्च भागवण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वाचा आणि पारंपरिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय। बघा या संदर्भात कोणती विधानं बरोबर आहेत, तुम्हाला विधान दिले त्यामुळे योग्य विधान तुम्हाला ओळखायचे होते। बघा वस्तूवरील कर हे सर्वसाधारण प्रत्यक्ष कर असतात, कसे असतात अप्रत्यक्ष स्वरूपाचे सुद्धा कर त्या ठिकाणी असतात। त्यानंतर दुसरं विधान होतं की वस्तू व सेवा कर ज्याला जीएसटी प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आली होती। बघा
सर्वसामान्य तारीख जरी माहित असली तरी तुम्ही तर पर्याय उडू शकत होते. कधी तो 14 ला नसून कधी 2017 ला आहे. बघा 17 पासून काय जीएसटी, त्यानंतर हे सुद्धा नाही. त्यानंतर एक देश एक कर, वन नेशन वन टॅक्स ह्या जीएसटीचा गाभा आहे. बघा सर्वसामान्य बरोबर आहे, की गाभा कोणता आहे तर याचा वन नेशन. बघा कोणता, वन नेशन वन टॅक्स. त्यानंतर वस्तू व सेवा कर पूर्वीच्या अनेक केंद्रीय राज्याचा अप्रत्यक्ष कराऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर का नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक याचं काय फक्त क हे याचं काय योग्य उत्तर आहे. क्लिअर. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आजच्या याच्यामध्ये असणारा अर्थशास्त्रामध्ये विचारलेला की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा. बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चा महाराष्ट्रात कधी लागू झाला. बघा महाराष्ट्रामध्ये हा कायदा कधी लागू झाला तर आपल्याला माहिती आहे 1 फेब्रुवारी, लक्षात घ्या 1 फेब्रुवारी 2014 ला हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की विदेशी व्यापाराची भूमिका. बघा परकीय व्यापारासंदर्भामध्ये प्रश्न होता यामध्ये की विदेशी व्यापाराची भूमिका काय असते. बघा विदेशी व्यापारामुळे काय होते, परकीय चलन निर्मिती होती. अगदी बरोबर आहे, कारण की विदेशी लोक कंपनी येतात त्यांचं परकीय चलन आपल्याला प्राप्त होतं, ते सुद्धा विधान काय बरोबर आहे. त्यानंतर गुंतवणूक प्रोत्साहन मिळतं. बघा विदेशी लोक येतात गुंतवणूक करतात म्हणून त्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं, हे सुद्धा विधान बरोबर आहे. श्रम विभागणी. बघा परकीय ज्या कंपन्या स्थापन झाल्या त्यामुळे श्रमाची विभागणी होते, या ठिकाणची तिकडल्या लोकांना सुद्धा कामधंदे मिळतात, ते सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर निर्यातीच्या रचनेत बदल. बघा निर्यातीमध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक 2 याचं काय योग्य उत्तर आहे. क्लिअर. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न की वर्ल्ड हॅपीनेस अहवाल. बघा वर्ल्ड हॅपीनेस अहवाल 2018 मधील सर्वात दुःखी देश कोणता. बघा विचारला काही तुम्हाला 2018 मधील हा विचारलेला आहे. बऱ्याच जण असं वाटतं आताचा सध्याचा विचार केला अफगाणिस्तान आहे. बघा आताचा अफगाणिस्तान आहे, त्यामुळे काही जणांचं उत्तर चुकू शकलं असेल की अफगाणिस्तान केलं असेल, परंतु 18चा कोण होता तर 18चा त्या ठिकाणी काय बुरुंडी जो आहे तर बुरुंडी काय हे होता. क्लिअर. आणि फिनलँड सर्वात आनंदी असणारा देश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2002 नुसार कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिर करण्याचं उद्दिष्ट आहे. बघा जे काही 2000चं लोकसंख्या धोरण आहे हे जरी वाचलं, हे जरी माहिती असलं तरी सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. बऱ्याच वेळा वाचणार नाही तर कधीच आहे तर 2045 पर्यंत. लक्षात घ्या हे ध्येय कधीपर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे 2045 पर्यंत हे ध्येय साध्य करायचं आहे. अशा स्वरूपाचे आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले होते. मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.